भाजी न भाजी काहीच नाही भेटली. आणि पण जाऊ द्या, मी सच्चाई समजली मला. मी खरंच वयस्कर दिसतो म्हणून. त्या काय पागल मास्तरींसोबत लागता का जी तुम्ही? कोण म्हणते तुम्ही वयस्कर दिसता? एवढा चांगला चेहरा आहे, गुटगुटीत, लठ्ठा आहे थोडे. आणि तुम्ही केव्हापासून कोणाची एवढी गोष्ट मनाला लावून घेता? तुम्ही तर तुमच्या मनाच्या बिलकुल राणी आहे. काही नाही काही लावून घेतलं मनाला. मनाला नाही लावलं सुनीता, चंदा. पण असं वाटून राहिलं, असं वाटन का, थोडंसं वाटून राहिलं का बा मी काय करू बारीक तरी. आता मी उद्यापासून फिरायलाच जातो आता. जशा आहे तशा आहे, चांगल्या आहे. आम्हाला तसंच चांगले वाटतं तुम्ही. पण तिनं अशी बोललीस ना, ते मला तर वाटतं ते मास्तरीन थोडीशी अगाऊचीच आहे. जास्तच अगाऊपणा करते असं वाटलं तिच्यावरून. ती अगाऊपणा म्हणा, तिला वाटलं तसं बोलली ते. आता मला यायनं मा घरच्या यायनं घरी येऊन म्हणलं नाही पाहिजे तू कायले आलती आणि काय गरज होती. आलती तर काय झालं म्हणा, भेता कायले तुम्ही? ते भेणारी होय का, मी कायले भेतो. पण गोष्ट वेळ सांगून राहिली. जास्तच लठ्ठ आहे वाटते मी काय बारीक आहे का? मी किती एवढी लठ्ठ आहे. मग ते पद्मा नेहमी म्हणते लठ्ठ आहे, असं आहे तसं आहे. मग मी नाही म्हणत तर वाईट. नाही नाही, तू थोडी कमी आहे. तू एवढी नाही आहे हो, मी जास्त आहे. कोण कमी आहे कोण जास्त आहे सोडा ते ना. चला घरी जाऊ. जातो ना इकडून, तुम्ही इकडून जा. मा घर इकडून जवळ पडते. जा तुम्ही इकडून. चला ना इकडून बसू थोडंसं सुनीता वहिनीच्या घरी. नाही जातो मी घरी, मला काम आहे. आज कामही राहिले आहे ना. फालतूच आपण नेलं. मला तर खूप वाईट वाटून राहिलं आता. बिचारायला वाईट वाटलं. नाही तर त्या अशा करत नाही. नाही तर एवढ्या आपल्यासोबत हसी मजाक बी काहीच नाही, शांत शांत झाल्या. पण मला एक सांगा, तुम्हाला असं काही वाटलं का त्या मास्तरींले पाहून? तशी अगाऊ बोलली, पण अशी वाटते ते थोडीशी पद्माचं काही चुकलं नसन. सरचा काही नाही गुन्हा, पण हे थोडीशी फायदा घेणारी आहे. आता एवढी बोलली ते तर अगाऊच लोक असे बोलते, थोडेसे मतलेबीवाले. नाही तर काही चांगले लोक असे विचार करून राहते. हो तेही म्हणा म्हणा, त्याला तर हुशार करायला लागेल ना. फालतूचा फायदा घेऊन दे दिन्याच्या बाबाचा. आणि हे पद्मासारखे लोक फालतूचे हे करते ना, बदनामी करते. मग ते थांबवता लागेल ना. शांता काकुली मग माहीत होईन ना, तर आपल्याला दोनकीन शिवाय देईन ते. तुम्हाला माहीत असून सारात जास्त तुमच्यावर बेटर. म्हणून म्हणतो तुम्ही सांगायला पाहिजे होतं असं. माझी हिंमत नाही होऊन राहिली, मी कशी सांगू. घडलं तरी काय, असं काहीच तर नाही. पद्माच्या याच्यावर लक्ष ठेवणे हे गुन्हा आहे. तुमचंही बरोबर आहे. आता कोणाला विचारते या गोष्ट. बापाची एक आयडिया आहे, फ्रेंडशिप डे आहे उद्याचा. आपण काही मस्त फ्रेंडशिप डे म्हणू, हो नाही का. लोक म्हणवते तो तर शांता काकूच्या घरी जाऊ, त्याचीही मूड खराब आहे. आपण म्हणू मस्त कोणाच्या वावरात, नाही तर कुठेही मस्त स्वयंपाक करू, फ्रेंडशिप बनवू म्हणून. हो ते बी होते. फोन करतो मी अर्चनाले, छायाले आणि पद्माले बी. तर आपण बोलावू हिच्या घरी, शांता काकूच्या घरी बोलावं त्याले. आपण त्याच्याच घरी जाऊ आणि फ्रेंडशिप डीची तयारी करू असं म्हणू. त्याच्या घरी कायले, माझ घरी बोला बसू थोडंसं. तर मी जातो घरी, फोन करतो 4 वाजता बसू. तसं करा मग. मी बी कामं उरकून घेतो, येतो मग. चाल मग. मी खरंच अशी जास्त खराब दिसत असेल ना म्हातारी, तर यायले लाजत नसेल येत. नाही मी सोबत असेल काय यायले. मला त्या मास्तरीनं असं म्हणलं तर मला खूप वाईटही वाटून राहिलं. का मी बारीक व्हायचा काही प्रयत्न करू का. मला डॉक्टरने मी मागं सांगितलं होतं बारीक व्हा म्हणून. पण करू तरी काय. चल बापा, माझे कामं पडले, कामं करून घेतो. पाटलीन काकूचा फोन येऊन राहिला का. हॅलो शांते, मी काय म्हणते, ये ना सुमिताच्या घरी. कोणतं काम आहे काय? आता चालू आहे मी इकडून बाहेरून. कामच पाहिजे का? ये इकडे, मी आली आहे. आपण ना फ्रेंडशिप डेची तयारी करू. आता आपण कोणता फ्रेंडशिप करू? शहरातले लोक करते, आपल्याला काय आहे करायला, आपणही करू. ये. हो येतो येतो. मस्त मजा करू. फ्रेंडशिप डे आहे. दे काय करावं लागतं त्या मास्तरींचं मला कुठचीनं काय. चल येतो मी पटकन. मला तर पाटलीन काकूचा फोन आलता आणि त्यात आहेच नाही इथं. येतो म्हणे त्या वेळेवर त्याच्या घरी. त्याची ते चुलत ननद त्या आल्या तर येईन आता. काय माहिती येते का नाही येतात आणखीन. या बसा इकडे. काय म्हणता बाबा, बोला. कायची फ्रेंडशिपची मीटिंग आहे? काकूचं म्हणणं होतं पाटलीन आजीचं
तर आपण फ्रेंडशिप कधी करू बा मस्त, कुठं स्वयंपाक पाणी चांगला, आता बरसात पाणी चालू आहे मस्त, नाही तर फ्रेंडशिप डे, नाही तर आपली मस्त भज्या गिज्याची चांगली पार्टी, मस्त मक्याचे कणसं येऊन राहिले, त्याचे भजे बी चांगले लागते. खाऊ खाऊ मार लठ्ठ होऊन राहिली मी, मला काही खाण्याचा नका सांगत जाऊ होता. तुम्ही मस्त दिसता काकू, आम्ही काय परत काड्या वारले वारले हातपाय आमचे, तुम्हीच चांगले आहे गुप गुप. आणि सोबतीने सोबत खाल्ल्याने काही लठ्ठ नाही होत. सांगा कुठं करता पार्टी, कोणाच्या घरी करता? आपण ह्या वेळेस चला अर्चनाच्या घरी करू, अडचणीच्या दुकानात टेलरिंगच्या. हो या माझ घरी करू, संध्याकाळची करता काय? मग ते हाताले काय काय म्हणते होते रेबिना बांधते, ते बी बांधन का? ते पोरं बाळ बांधते, आपल्याला गेले बांधा लागते. नाश्ता पाणी करू, गाण्याच्या भेंड्या खेळू. ऐकता का, स्वयंपाक पाणी केल्यापेक्षा आपापल्या घरून एक एक पदार्थ आणा, सगळेजण ठरवून घ्या आणि एका जागी जेवण करू. कायले ते स्वयंपाक करण्यात टाईमपास करू एवढा मोठा, मस्त गोष्टी करत करत जेवण होते. करता का असं मग? हो काकू, हे बी आयडिया चांगली आहे. पण कोण कोण काय काय आणन तुम्हीच सांगा, काय काय आणतात मावर काय येते तिथे सांगा. मी मसाले भात आणू का करून? हो आण तू. आणि तू सुनीता काय करता? मी करू का, काय करू, मी कढी करीन ना, भाकरी करू का 5-6? मी ना काहीतरी गोड आणतो करून, खीर. तसं करा, भाजी करीन मी, माघारी आण ना तर मी मस्त गरम गरम भाज्याच करेन. जमलं मग मस्त. चंदा आणि पाटलिंग काकू, तुम्हाला जे वाटते ते करून आण जा, जसं सांगा तसं फोनवर. हे मस्त झालं आपला गेट टुगेदर म्हणते आले. गेलते का मग भाजीले शाळेत? हो गेलो बा, भाजीले शाळेत गेलो आणि मोठं सरप्राईज भेटलं बा मला. काय पाहिलं तुम्ही, काय भेटलं तुम्हाला? मी काय पाहिलं काही नाही. मी नवीन मास्तरीन भेटली, ते म्हणे बा मला तुम्ही दिनाच्या आजीसारख्याच दिसता म्हणे, खूप लठ्ठ दिसतं बा मी. मला बी भेटली तिथे मास्तरी, जास्तच शायनी आहे. ही गोष्ट सोड पद्मा, मास्तरींची जाऊ दे, पहिले आपल्या कार्यक्रमाची गोष्ट कर. काहून काय सांगते, सांगू दे तिले. काय सांगणार आहे ते मग बोलू त्या विषयावर गोष्ट, काय करायचं त्या मास्तरींचं आपल्याला. पहिले आपला कार्यक्रम आहे ना संध्याकाळचा, ठरवा मग. घरी पत्रा आणीन का मी? घेऊन ये जो. कायची भाजी करा शांता काकू तुम्ही? सांगा ना तुम्ही कायची करू तर. मस्तपैकी मसाल्याची वांगी करा, एक नंबर वांग्याची भाजी करता तुम्ही. मसाल्याची वांगी काय सारच चांगलं करते ते. वांगे पाहतो मी घरी आहे का, तर नसन तर मग दुसरी काही करीन. कायची बी करा, तुमच्या आजची मस्तच लागते. सुनीता, पोळ्यानं भाकरी गेल्यापेक्षा ते खाणंच आहे 12 महिने. माघारी काकडे आहे, काकडीचे पराठे करता का? 1-1, 2-2 पराठे, भात होऊन जाते. मग तर काकू भाजीची बी गरज नाही आहे. भाजी पाहिजे सांग खान. मग कढी करू का? कढी चांगली लागेल, भात तासन कढी बी होते. ते मी करीन काकडीचे पराठे, करू का मी? मी करतो, कढी करतो आणि मिरच्याचा ठेचा करतो. म्हणजे काकडीचे पराठे काही मागून चांगले नाही होत, तुम्हीच करा मग. करतो 10-15 लागेल आपल्याला, मी चांगले मोठे मोठेच करतो ना. हो होते, भात राहीन ना. ठीक आहे मग चला घरी. त्या पाटली नाजीला सांगजो तू का तुम्हाला जे पुरुष वाटतं ते आणजा, सुनेली बी आणजा म्हणा. हो सांगून पाहिन बा, येते का तर माहीत नाही.